तर आपण हायवे इंजिनिअरिंगचा पहिला पार्ट पहिल्या लेक्चरमध्ये बघितला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन, रोल ऑफ हायवे इंजिनिअरिंग, रोल ऑफ रोडवेज, ठीक आहे. त्याचे काय काय रोल्स आहेत, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे, कोणत्याही कंट्रीसाठी ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं. आता ह्या पण सेकंड लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की रोड डेव्हलपमेंट प्लान्स, ठीक आहे. ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती भारतावर, त्यावेळेस भारतामध्ये रोड्स एवढे प्रॉपरली डेव्हलप नव्हते किंवा तेवढ्या एफिशियंट वेमध्ये ते डेव्हलप झालेले नव्हते, ठीक आहे. तर त्यावेळेस भारताने ठरवलं की रोड्स हे प्रॉपरली मेंटेन करायचे, जेणेकरून आपल्याला जी इकॉनॉमी आहे आपली ती बेटर करण्यासाठी, ठीक आहे. तर त्याच्यासाठी जे चीफ इंजिनियर्स होते, आता आपल्याला माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये जे CPWD डिपार्टमेंट असतं, ठीक आहे, सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, ठीक आहे. तर तिथले जे इंजिनियर्स असतात, ते जे हेड्स असतात, ते म्हणजे आपण त्यांना चीफ इंजिनियर्स म्हणतो. तर त्यांची एक कमिटी बोलावली गेली आणि त्यांनी डिसाईड केलं की रोड प्लान्स, आता यानंतर आपण काय करणार की 20-20 वर्षांच्या टप्प्यांमध्ये रोड प्लान्स तयार करून तेवढ्याच पर्टिक्युलर पिरियडसाठी तो रोड किंवा तो जो रिजन आहे तो डेव्हलप केला जाईल, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण रोड डेव्हलपमेंट प्लान्स इस्टॅब्लिश केले, ठीक आहे. त्याच्यातला पहिला जो प्लान आहे त्याला आपण काय म्हणतो, नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लान, ठीक आहे. आता हे जे नाव दिलेलं आहे हे याच्यासाठी दिलं आहे की तो नागपूर शहरामध्ये कंडक्ट झाला होता, तो जो प्लान, ठीक आहे. नागपूर शहरामध्ये तो डिस्कस झाला होता, त्याच्यासाठी आपण त्याला नागपूर रोड प्लान नाव दिलेलं आहे. तर तो पहिला रोड प्लान भारतामध्ये कंडक्ट झाला होता किंवा इस्टॅब्लिश झाला होता. तर तो 1943 ते 1963 ह्या 20 वर्षांसाठी हा प्लान कार्यरत होता. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चीफ इंजिनियर्सनी डिस्कस केलेल्या आहेत ते आपण बघणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन, रोडचं क्लासिफिकेशन त्यांनी केलं. त्यानंतर रिकमेंडेशन्स काही दिलेल्या होत्या की रोडची जी कॅटेगरी आहे ती कोणत्या वेमध्ये पाहिजे, त्याची विड्थ किती पाहिजे, लेंथ किती पाहिजे, किती डेन्सिटी पाहिजे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्याच्यातला पहिला पॉईंट आपण डिस्कस करतोय क्लासिफिकेशन, ओके. सो क्लासिफिकेशन करताना 5 कॅटेगरीमध्ये रोड्स हे डिवाइड केले होते, ठीक आहे, पहिल्या प्लाननुसार. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी NH इज नॅशनल हायवे, ठीक आहे. देन SH स्टेट हायवे, देन MDR is major district road, then ODR other district road, and finally is VR is village roads, ठीक आहे. So we'll see these all 5 categories one by one, okay. So first of all national highway ह्या 5 ही जी कॅटेगरीज आहेत तिथं आपण मेन्शन केलेलं आहे, त्यांची प्रॉपर डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलेल्या बुकमध्ये सापडेल, ठीक आहे. तर त्या तुम्ही तिथून लिहू शकता. जस्टो आणि खन्नाचं जे हायवे इंजिनिअरिंगचं बुक आहे त्याच्यामधून तुम्ही लिहू शकता, ठीक. पण त्याच्यामध्ये जे कीवर्ड्स आहेत म्हणजे डेफिनेशनमध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट्स यायला पाहिजे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिणार आहे एक्झाममध्ये, तर त्यावेळेस एक्झामिनर काय बघत असतो की प्रॉपरली डेफिनेशन आता प्रत्येक मुलाला लिहिणं शक्य नाही किंवा ती येणार नाही, ठीक आहे. ती जरी मी आली तरी चालते, परंतु त्याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे त्या डेफिनेशनमध्ये तो त्याच्यामध्ये आला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यासाठी हे जे काही पॉईंट्स आहेत मी इथे डिस्कस करणार आहे तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन घेऊ आपण NH नॅशनल हायवे, ठीक आहे. सो नॅशनल हायवे आपण बघतो राष्ट्रीय महामार्ग आपण मराठीत त्याला म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय कनेक्ट होतं, कोणकोणते प्लेसेस कनेक्ट होतात तर ते आपण बघणार आहे. कारण तुमचा जो हा प्लान आहे फर्स्ट प्लान नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लान, याच्यात हा फक्त फंक्शन आणि प्लेसमेंट किंवा लोकेशन या 2 गोष्टीवर अवलंबून आहे, ठीक आहे. वाटल्यास these are the basic points you can note down this. First road development plan is based on location and its function, ठीक है. म्हणजे प्रत्येक
प्लान हा कोणत्या तरी काहीतरी बेस ठेवला होता आणि त्या बेसवर प्रत्येक प्लान तयार झालेला आहे. ठीक आहे. सेकंड रोड डेव्हलपमेंट त्याच्यासाठी वेगळा बेस आहे, थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लानसाठी वेगळा बेस आहे. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली पहिला जो प्लान आहे तो कशावर बेस आहे? लोकेशन अँड फंक्शन. ठीक आहे. तुमचा जो रोड आहे म्हणजे NH, SH, MDR, ODR, VR हा कुठं लोकेट आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्याला नामकरण जे केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचं फंक्शन काय, त्याचा पर्पज काय, ठीक आहे, कोणत्या पर्टिक्युलर पर्पजसाठी तो यूज होणार आहे. तर त्या बेसिसवर नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लान हा तयार झालेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा NH काय, कनेक्टिंग मेजर पोर्ट्स. ओके. आता पोर्ट्स सगळ्यांना माहिती आपल्याला. पोर्ट्स म्हणजे काय असतं? बंदर. ठीक आहे. जिथं जहाजांची ने-आण होते, जिथं आपण जहाजांद्वारे मटेरियल ट्रान्सफर करतो, ह्युमन बिंग ट्रान्सफर करतो, त्या पर्टिक्युलर लोकेशनला तुम्ही पोर्ट्स म्हणता. ठीक आहे. म्हटल्यास लिहून घ्या किंवा आपण याला हार्बर पण म्हणू शकतो पोर्ट्सला. हार्बर इंजिनिअरिंग हे ॲक्च्युली हा पार्ट तुम्हाला चौथ्या सेमिस्टरवर आहे. ठीक आहे. चौथ्या सेमिस्टरमध्ये जो तुमचा रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग चॅप्टर आहे त्याच्यामध्ये थोडासा पार्ट हार्बरचा इन्क्लूड केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आपण इथं जास्त डेप्थमध्ये जाणार नाही. फक्त एक डेफिनेशनमध्ये काय, मेजर जे पोर्ट्स आहेत भारतामध्ये त्या पोर्ट्सला कनेक्ट करणारा जो रोड सरफेस असेल त्याला तुम्ही नॅशनल हायवे म्हणू शकता. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल्स ऑफ स्टेट. ठीक आहे. कॅपिटल्स मीन्स राजधानी. आता राज्यांच्या ज्या राजधानी आहेत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची राजधानी, गुजरातची राजधानी, ठीक आहे, झारखंडची राजधानी. तर या राज्यांच्या राजधान्याला जर एखादा मार्ग जोडत असेल तर त्याला आपण तो सुद्धा नॅशनल हायवे या कॅटेगरीत येतो. ठीक आहे. त्यानंतर लार्ज इंडस्ट्रियल सेंटर्स. लार्ज इंडस्ट्रियल सेंटर्स म्हणजे काय, जिथं मोठमोठाले MIDCs आहेत. ठीक आहे. आता औरंगाबादमध्ये पण मोठी MIDC, मेगा MIDC आहे. त्यानंतर पुणे. ठीक आहे. हे दोन फेमस लोकेशन्स आहेत तुमचे इंडस्ट्रियल सेक्टरचे महाराष्ट्रातले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बिटवीन लोकेशनला सुद्धा एक नवीन प्लांट तयार होतोय, DMIC प्लांट. ठीक आहे. सर्वांना माहीतच असेल. तो सुद्धा आता सध्या लार्ज इंडस्ट्रियल एरियाला सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा लार्ज इंडस्ट्रियल एरियाला जोडणाऱ्या हायवेला सुद्धा तुम्ही नॅशनल हायवे कॅटेगरीमध्ये मोडू शकता. ठीक आहे. त्यानंतर टुरिस्ट सेंटर्स. आता जे टुरिस्ट सेंटर असतं म्हणजे पर्यटन स्थळं जे असतात त्यांना जोडणारे महामार्ग सुद्धा हे राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच ओळखले जातात. ठीक आहे. तर प्रॉपर जी डेफिनेशन आहे ते तुम्ही बुकमधून लिहून घ्या. त्यातले काही पॉईंट्स आपण इथं डिस्कस केलेले. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्ही नॅशनल हायवे जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात आला क्वेश्चन, हा 4-5 वेळेस विचारलेला आहे क्वेश्चन एक्झाममध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की हे 2-3 पॉईंट आपण इथं जे डिस्कस करतोय हे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर नॅशनल हायवे जर तुम्ही डिस्क्राईब करताय पेपरमध्ये, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ना की तो कोणत्या लोकेशन्सला कनेक्ट करतोय. ठीक आहे. बिकॉज दिस पर्टिक्युलर प्लॅन इज बेस्ड ऑन युअर लोकेशन अँड फंक्शन. ठीक आहे. तर मग त्याचं लोकेशन तुम्ही याच्यामध्ये मांडताय आणि त्याचा पर्पज काय आहे. ठीक आहे. तर दुसरा पॉईंट तुम्ही काय देऊ शकता की ट्रॅफिक फ्लो. ट्रॅफिक फ्लो त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज तो कॅरी करतो. ठीक आहे. ट्रॅफिक फ्लो तर किती % नियर अबाउट, हे काही म्हणजे हार्ड रूल नाही हा, 40%, नियर अबाउट 40% जी ट्रॅफिक आहे इंडियामध्ये फ्लो होते रोड सर्फेसेसपैकी. ठीक आहे. आपण इथं फक्त नॅशनल हायवेबद्दल बोलतोय. तर टोटल जी ट्रॅफिक आहे आपली नॅशनल हायवे, स्टेट हायवे, BDR, MDR, VR हे पाचही कॅटेगरी मिळून जेवढी ट्रॅफिक फ्लो होते इंडियामध्ये त्याच्यापैकी जवळपास 40% ट्रॅफिक ही फक्त नॅशनल हायवेद्वारे फ्लो होते. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही तुमच्या ॲन्सरमध्ये जर डिस्क्राईब केले तर तुम्हाला मार्क्स वगैरे व्यवस्थित भेटतात आणि जो पेपर चेकर असतो तुमचा त्याच्यावर तुमचं इम्प्रेशन पडतं. ठीक आहे. आता हे बघा, पेपर रायटिंग हे स्किल आहे. ठीक आहे. हे प्रत्येकाला जमतं असं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे पॉईंट्स आपण इथे डिस्कस करतोय, ठीक आहे, हे पॉईंट सगळेच मुलं डिस्कस करत नाही. त्यामुळं हे काही मोजके पॉईंट्स आहेत जे तुम्ही पेपरमध्ये जर नोट डाऊन केले तर एक्झामिनरवर त्याचं इम्प्रेशन पडतं आणि जिथं तुम्हाला 2 मार्क भेटायचे तिथं 3 मार्क दिले जातात. ठीक आहे. आणि 1-1 मार्कचा जो इम्पॉर्टन्स आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. जे 27 मार्कने फेल होतात
जसं तुम्हाला माहिती आहे 28ची आपली पासिंग आहे. जे मुलं 26-27 मार्कनी अटकतात त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यासाठी हे जे पॉईंट्स आपण इथे डिस्कस करतोय हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे एक्झामवर. ठीक आहे, त्यानंतर तिसरा पॉईंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता की स्पीड. आता नॅशनल हायवे म्हटलं की त्याची स्पीड किती राहणार. आता ही गोष्ट पण प्रत्येकाला माहीत नसते. ठीक आहे, पण तो सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सो इट इज अबाउट 100 kmph. ठीक आहे, स्पीड आपण kmph मध्ये घेतो नॅशनल हायवेवर. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट यू कॅन राईट इन युअर एक्झाम. देन नेक्स्ट SH इज नथिंग बट स्टेट हायवे. ठीक आहे, आता स्टेट हायवेमध्येच आपल्याला लक्षात येत आहे की जे हायवे फक्त तुमच्या स्टेटमध्ये, ठीक आहे, स्टेटच्या बाहेर नाही जाते, तुमच्या स्टेटमध्येच ते हे इस्टॅब्लिश आहे. त्या हायवेजला तुम्ही काय म्हणू शकता, स्टेट हायवेज. ठीक आहे, सो यू कॅन राईट इट ॲज स्टेट हायवे कनेक्ट्स डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स अँड इम्पॉर्टंट सिटीज विदिन युअर स्टेट. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे असतात त्याला जर कनेक्ट करणारे मार्ग असतील तर त्याला तुम्ही स्टेट हायवेमध्ये मोडू शकता. आणि इम्पॉर्टंट ज्या सिटीज असतात तुमच्या स्टेटमध्ये, ठीक आहे, आय एम टॉकिंग अबाउट द स्टेट नॉट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सो पूर्ण स्टेटमध्ये आता जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढ्या मेन इम्पॉर्टंट सिटीज आहेत, ठीक आहे, जसं पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठीक आहे, दीज आर मेजर सिटीज इन युअर महाराष्ट्र स्टेट. So SH state highway connects your important cities within your state. ठीक आहे, आणि स्टेट हायवेची स्पीड किती असते, जनरली 80 kmph. ठीक आहे, त्यानंतर थर्ड कॅटेगरी इज MDR, मेजर डिस्ट्रिक्ट रोड. ठीक आहे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड कशाला, कोणत्या मार्गाला म्हणू शकता तुम्ही, तर सर्विंग एरियाज ऑफ प्रोडक्शन अँड मार्केट. प्रोडक्शन अँड मार्केट म्हणजे काय, तर प्रोडक्शन जिथं प्रोडक्शन आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कुठं असतात, जसं MIDC एरिया आहे. ठीक आहे, त्यानंतर शेती, ठीक आहे, त्यानंतर तुमचे ॲग्रीचे फार्म्स असतात. ठीक आहे, त्यानंतर मेडिकल कंपनीज असतात. ठीक आहे, ॲग्रो कंपनीज असतात, फार्मसी कंपनीज असतात. याच्यामध्ये जे प्रोडक्शन तुम्ही घेत आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग करताय, त्या पर्टिक्युलर लोकेशनला जर कोणता रोड कनेक्ट करत असाल, ठीक आहे, त्याला तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसवता, MDR मध्ये. ठीक आहे, किंवा मग मार्केट प्लेस आहे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी मार्केट प्लेस आहे, त्या ठिकाणी जर कनेक्ट होत असेल तुमचा रोड तरी तुम्ही त्याला MDR म्हणू शकता. ठीक आहे, आता MDRची स्पीड जनरली 60 ते 80 kmph मध्ये असते. ठीक आहे, कारण का ही स्पीड कमी का होती तुमच्या लक्षात येत आहे का, कारण जसं जसं तुम्ही लोअर कॅटेगरीकडे येत आहे तशी तशी स्पीड कमी होते. याच्या मागचं टेक्निकल रिझन काय, कारण जेवढे कमी कॅटेगरीकडे तुम्ही येत आहे, खालच्या कॅटेगरीकडे येत आहे, तसं तसं लोकसंख्येचे पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेटेड एरियाची डेन्सिटी ही वाढत जाते. ठीक आहे, पॉप्युलेशन नंबरमध्ये वाढत जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे ही स्पीड कमी होते. आता तुम्ही बघा इथं नॅशनल हायवेसाठी 100 आहे. ठीक आहे, स्टेट हायवेसाठी 80 आहे. कारण नॅशनल हायवे हे तुमचे तुरळक असतात. ठीक आहे, प्रत्येक रोड हा नॅशनल हायवे असतो का नाही, त्याच्यामुळं ते तुरळक असतात नंबर्समध्ये आणि तिथं ट्रॅफिक पण फ्लो ही कमी असतात. ठीक आहे, त्यामुळं ट्रॅफिक फ्लो म्हणण्यापेक्षा पेडिस्ट्रियन्स कमी असतात नॅशनल हायवेवर. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची स्पीड आपण 100 ठेवली आणि MDRची स्पीड 68. ठीक आहे, these all are average values. ठीक आहे, these are not your hard rules but these are average values you have to perform on this particular categories. ठीक आहे, त्यानंतर ODR, ऑदर डिस्ट्रिक्ट रोड. आता ऑदर डिस्ट्रिक्ट रोड आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोड हे जवळपास सेमच असतात, फक्त याच्यामध्ये फरक काय आहे दोन्ही रोडमध्ये, की ODR जो आहे तुमचा ऑदर डिस्ट्रिक्ट रोड जो आहे तो तालुका हेडक्वार्टरला कनेक्ट करतो. ठीक आहे, इथं फक्त एक कंपॅरिझनचा पार्ट आहे की स्टेट हायवे हा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला कनेक्ट करतो आणि ODR हा तालुका हेडक्वार्टरला कनेक्ट करतो. तालुका हेडक्वार्टर तालुका प्लेसला कनेक्ट करणारा जो पण रोड असेल तो त्याला तुम्ही ODR म्हणू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर VR वी ऑल नो
कनेक्ट्स विलेजेस. ठीक आहे, वेगवेगळे जे छोटे छोटे आपले खेडे असतात, ग्रामीण भाग असतात, तिथं जे रस्ते असतात त्याला आपण व्ही आर म्हणू शकतो, विलेज रोड्स. ठीक आहे, इथं जनरली आपण स्पीड 30-40 kmph मध्ये ठेवतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर कॅटेगरीज which are classified according to your first road development plan. ठीक आहे. Then some of the recommendations have been performed by this committee. Okay. So ते जे recommendations त्यांनी ठेवले पहिल्या कमिटी, नागपूर रोड प्लॅनच्या कमिटी, ते आपण याच्यानंतर ते बघू. ठीक आहे, बघू. ठीक आहे. तर पहिला जो प्लॅन होता आपला नागपूर रोड प्लॅन, त्याच्यामध्ये काही रिकमेंडेशन्स ठरवले होते. त्याची कमिटी होती, चीफ इंजिनियरची जी कमिटी बसली होती, त्यांनी काही रिकमेंडेशन्स ठेवले होते. रिकमेंडेशन्स म्हणजे काय, काही म्हणजे गोल्स ठेवले होते किंवा त्यांचे जे टास्क म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, तर काही पर्टिक्युलर टास्क त्यांनी पूर्ण करण्याचे ठरवले होते ह्या पर्टिक्युलर प्लॅनमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय होतं, हायवे ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. आता बघा त्या काळामध्ये पर्टिक्युलरली इंडियामध्ये तर रोड्स एवढे डेव्हलप नव्हतेच. त्याच्यानंतर ही जी कमिटी बसली होती त्यांनी असं ठरवलं की हे जे आपण करणार आहे, हे जे रोड्स आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे 20-20 वर्षांच्या टप्प्यांमध्ये, त्याच्या तर ते कन्स्ट्रक्ट करता वेळेस त्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी, त्याच्या मेंटेनन्ससाठी किंवा डेली बेसिसवर आपण जे ऑपरेशन करणार आहे हायवेवर, तर तिथं ज्या घडामोडी घडणार आहेत त्याच्यावर एक वॉच म्हणून कोणीतरी ऑर्गनायझेशन पाहिजे, कमिटी पाहिजे. ठीक आहे. तर त्या कमिटीज किंवा त्या ऑर्गनायझेशन्स अगोदर आपल्याला तयार करावं लागतील. तर हे त्यांनी त्यामध्ये त्यांचा मोटो होता किंवा त्यांनी रिकमेंड केलं की सरकारकडे की असं काहीतरी ऑर्गनायझेशन तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून पुढे ज्या अडचणी येणार आहेत हायवेवर, आता अडचणी काय असतात आपल्याला माहिती आहे जनरली, जसे ॲक्सिडेंट्स होतात किंवा वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीसाठी गव्हर्नमेंटकडून तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. त्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्टेशन असतं, मग ह्या त्यानंतर लेबर पण तुम्हाला आणावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर बॉडी पाहिजे किंवा प्रॉपर एक ऑर्गनायझेशन पाहिजे जी ह्या सगळ्या घटनांवर वॉच ठेवेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रॉपर हायवे ऑर्गनायझेशन आपण इस्टॅब्लिश करायला पाहिजे असं यांनी रिकमेंड केलं. तर तो तुमचा पहिला रिकमेंडेशन. ठीक आहे, नागपूर रोड प्लॅनचा. त्यानंतर सेकंड रिकमेंडेशन इज युअर ब्रिज स्पेसिफिकेशन्स. आता त्या काळामध्ये ब्रिज लोकेशन्स पण किंवा ब्रिज सुद्धा जास्त नंबर्समध्ये इंडियामध्ये कन्स्ट्रक्ट केलेले नव्हते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ब्रिजचे स्पेसिफिकेशन्स त्यांनी रिकमेंड केले, म्हणजे ब्रिजची विड्थ किती पाहिजे, त्यानंतर ब्रिजवर जो येणारा तुमचा थिकनेस आहे, पेवमेंटचा थिकनेस, तो किती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तिथं काय काय कन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला मटेरियल वापरायचं आहे, कोणत्या क्वालिटीचं पाहिजे, तिथं लागणारं लेबरची क्वालिटी काय पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक स्पेसिफिकेशन त्यांनी बनवलं, त्याला तुम्ही ब्रिज स्पेसिफिकेशन्स म्हणता. ठीक आहे. त्यानंतर जिओमेट्रिक स्टँडर्ड ऑफ रोड. आता जिओमेट्रिक स्टँडर्ड ऑफ रोड म्हणजे काय, आता रोडची जी जिओमेट्री आहे, रोडचा जो नेचर आहे तो कसा पाहिजे, त्याचा सरफेस कसा पाहिजे. ठीक आहे. त्याच्या संबंधी काही रिकमेंडेशन्स ह्या कमिटीने दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिले रिकमेंडेशन त्यांनी केलं की 16 किलोमीटर पर किलोमीटर स्क्वेअर एरिया आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 1 किलोमीटर स्क्वेअर एरिया. ठीक आहे. हा जर एरिया आहे तुमचा 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरचा एरिया आहे सपोज. ठीक आहे. तर ह्या 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर एवढ्या स्क्वेअर एरियामध्ये तुम्हाला 16 किलोमीटर रोड सरफेस तुमचा कन्स्ट्रक्ट झाला पाहिजे. हे त्यांचं रिकमेंडेशन त्यांनी ठेवलं होतं. ठीक आहे. प्रत्येक स्क्वेअर किलोमीटर एरियासाठी 16 किलोमीटरचा रोड लेंथ अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर रोड पॅटर्न, म्हणजे रोडचा जो पॅटर्न आहे तो कसा पाहिजे. ठीक आहे. आता रोडचे वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर त्याच्यापैकी नागपूर रोड प्लॅनमध्ये कोणता रिकमेंड केला गेला, स्टार आणि ग्रीड. ठीक आहे. रोडचा जो पॅटर्न आहे स्टार आणि ग्रीड. आता तो जो फॉर्मॅट आहे किंवा ज्या वेमध्ये तुम्हाला रोड कन्स्ट्रक्शन करायचं आहे, रोड नेटवर्क तयार करायचं आहे, तो रोड नेटवर्क कसा पाहिजे, स्टार अँड ग्रीड ह्या फॉर्ममध्ये पाहिजे. सो तो स्टार आणि ग्रीड सपोज ह्या वेमध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये हे जे इंटरनल रोड्स आहेत, ठीक आहे, हे जे इंटरनल रोड्स आहेत, इंटरनल त्याला काय म्हणणार तुम्ही, ग्रिड्स. ठीक आहे. आता इंटरनल रोडला तुम्ही तालुका प्लेस पण म्हणू शकता. ठीक आहे. सपोज वी हॅव सीन हियर
y, ठीक आहे, this x and this is z, ठीक आहे. So x is nothing but your village place, ठीक आहे. Then y is तालुका प्लेस, ठीक आहे, and z is your outside place, ठीक आहे. तर ह्या पॅटर्न मध्ये जर तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट करताय तर त्या पॅटर्नला स्टार आणि ग्रिड असं नाव देण्यात आलं, ठीक आहे, कारण हे जे नेटवर्क तयार होणार आहे ते स्टार आणि ग्रिड या फॉर्म मध्ये तयार होतं. तर ही जी आउटर साइडचा जो रोड सरफेस आहे तुमचा त्याला स्टार किंवा रॅडियल रोड्स पण तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. म्हणून या सिस्टीमला किंवा ह्या पॅटर्नला रॅडियल ऑर स्टार अँड ग्रिड पॅटर्न असं पण म्हटलेलं आहे. आणि हे कोणी रिकमेंड केलेलं आहे? नागपूर रोड प्लॅन कमिटी, ठीक आहे. तर हा बघा, हा रोड पॅटर्नचा जो एक क्वेश्चन आला होता तुम्हाला PWD जेईची जी एक्झाम होती, ठीक आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट ज्युनियर इंजिनियरसाठी एक एक्झाम झाली 2018 मध्ये, ठीक आहे. आता बऱ्याच मित्रांनी दिली पण असेल ती. तर बघा त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. त्यानंतर गेट 2004 गेटचा पेपर डिप्लोमाच्या मुलांना म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल की गेट ही एक एक्झाम असते जी तुम्ही BE झाल्यानंतर देऊ शकता. ज्यांनी BE कंप्लीट केलेलं, ठीक आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट केलं सिव्हिलमध्ये, तर ते लोक ही एक्झाम देऊ शकतात. तर त्या लेवलच्या एक्झाममध्ये, आता ती इंटरनॅशनल लेवलची एक्झाम आहे, तर त्या एक्झाममध्ये सुद्धा तुमचे बेसिक जे कन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर आहेत की नाही ते बघण्यासाठी एक मार्कसाठी क्वेश्चन ते विचारतात. आता तुम्ही जर विचार केला गेटचा पेपर, ठीक आहे, गेटचा पेपर समजा 100 मार्क्स आहे, तर तिथं 15 नियर अबाउट 15 मार्क्ससाठी तुम्हाला हायवे इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट विचारला जातो, ठीक आहे. तर ज्यांचं BE झालंय त्यांनी गेटसाठी तयारी केली तर त्यांनी हे जे क्वेश्चन्स आहेत ते इथून कलेक्ट करायला आतापासूनच चालू केलं तर त्यांना बेनिफिशियल राहील, ठीक आहे. आता त्याच्यानंतर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सध्या डिप्लोमा झाल्यानंतर, आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना डिप्लोमा झाल्यानंतर जेईची एक्झाम देण्याचे संधी असते, बरोबर. बऱ्याच जणांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असतं, ठीक आहे. तर त्या लोकांनी ह्या ज्या गोष्टी आहेत आपण व्हिडिओजमध्ये ज्या डिस्कस करतोय मी, तर त्या तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी नोट डाऊन करा, ठीक आहे. तर हा क्वेश्चन दोन्ही एक्झाममध्ये विचारलेला आहे 1-1 मार्क्ससाठी, ठीक आहे. त्यानंतर हा झाला तुमचा सगळा पार्ट नागपूर रोड प्लॅनबद्दल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे थर्ड प्लॅन, ठीक आहे. आता सेकंड जो प्लॅन आहे तो तुमचा बॉम्बे प्लॅन आहे, ठीक आहे. परंतु बॉम्बे प्लॅनमध्ये फक्त तुम्हाला एकच रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे की 32 किलोमीटर लेंथ पाहिजे एका किलोमीटर स्क्वेअर एरियासाठी, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जास्त काही डिस्कस करण्यासारखं नाही आहे. आणि डिप्लोमाच्या सिलेबसला सुद्धा त्याच्यामुळं तो जो कंटेंट आहे, तो जो प्लॅन आहे सेकंड प्लॅन, तो त्यांनी इन्क्लूड केलेला नाही आहे, ठीक आहे. तर तो तुम्ही बुकमध्ये ॲज अ नॉलेज म्हणून वाचू शकता, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड प्लॅन, ठीक आहे. आता थर्ड प्लॅनमध्ये त्याला आपण लखनौ प्लॅन पण म्हणतो, ठीक आहे. आता तो कधी इस्टॅब्लिश झालेला आहे 1981 ते 2001, ठीक आहे. ह्या 20 वर्षासाठी लखनौ प्लॅन हा केलेला आहे, इस्टॅब्लिश केलेला आहे, ठीक आहे. आता लखनौ प्लॅनमध्ये जनरली एक्सप्रेस वे डिस्कस करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता नागपूर रोड प्लॅनमध्ये एक्सप्रेस वेचा कुठेही उल्लेख नाही आहे, ठीक आहे. तो एक्सप्रेस वे हा लखनौ प्लॅनमध्ये रिकमेंड केला गेला. आता एक्सप्रेस वे हा बऱ्याच जणांनी बघितला असेल पिक्चर्समध्ये किंवा कोणी फिजिकली जाऊन, ठीक आहे, ट्रॅव्हल पण केला असेल ॲक्च्युअलमध्ये. तर एक्सप्रेस वेमध्ये काय फॅसिलिटीज अवेलेबल असतात की त्यावेळेला तुम्ही एक्सप्रेस वे म्हणता. तर हे ज्या कॅटेगरीज आहेत नॅशनल हायवे, स्टेट हायवे, ODR, MDR, VR, ठीक आहे, ह्या कॅटेगरीच्या रोड्समध्ये ज्या फॅसिलिटीज किंवा जे स्टँडर्ड्स अवेलेबल नसतात ते सगळे स्टँडर्ड्स, त्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या तुम्हाला एक्सप्रेस वेमध्ये सापडतील. त्यामुळेच त्या रोड सरफेसला तुम्ही एक्सप्रेस वे म्हणू शकता. म्हणून एक्सप्रेस वे हा तुमचा NH पण असू शकतो, म्हणजे नॅशनल हायवे पण असू शकतो, किंवा मग SH स्टेट हायवे पण असू शकतो, ठीक आहे. तर म्हणजे ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत एक्सप्रेस वेमध्ये ज्या आपण पुढे बघणार आहे, त्या जर नॅशनल हायवेवर अवेलेबल असतील तर त्याला तुम्ही नॅशनल हायवे एक्सप्रेस म्हणू शकता. स्टेट हायवेवर असतील तर स्टेट हायवे एक्सप्रेस वे म्हणू शकता, ठीक आहे. आता नॅशनल हायवे एक्सप्रेस
किंवा नॅशनल हायवे हा कुणाच्या कन्सिडरेशनमध्ये असतो, सेंट्रल लेवलच्या, ठीक आहे. आणि स्टेट हायवे हा स्टेट लेवलच्या कन्सिडरेशनमध्ये असतो. म्हणजे सेंट्रल लेवलचं जे डिपार्टमेंट आहे, जसं आपल्याला माहिती आहे CPWD, ठीक आहे. तर CPWD हे डिपार्टमेंट नॅशनल हायवेसाठी सगळ्या गोष्टी कन्सिडर करणार. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं, मेंटेनन्स झालं, तिथं काही ॲक्सिडेंट झाले, त्या सगळ्या गोष्टी सेंट्रल लेवलला डिस्कस केल्या जातात किंवा त्यांची ऑथॉरिटी तिथं काम होते. तसंच स्टेट हायवे तुमचं ऑदर डिस्ट्रिक्ट रोड हे त्यांच्या कॅटेगरीनुसार तिथं डिस्कस केले जातात, ठीक आहे. तर एक्सप्रेसवेबद्दल दुसरा पॉईंट काय आहे की तिथं तुम्हाला जर एक्झाममध्ये बघा बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला की राईट डाऊन अ शॉर्ट नोट ऑन एक्सप्रेसवे, तर त्यामध्ये हे 3-4 पॉईंट आहेत, हे जर नोट डाऊन केले तर बेनिफिशियल राहील, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा पहिला पॉईंट आहे सुपरियर फॅसिलिटीज अँड डिझाईन स्टँडर्ड्स, ठीक आहे. जसं आपण बोललो की तिथं सुपरियर फॅसिलिटीज अवेलेबल असतात ज्या तुमच्या नॅशनल हायवे स्टेट हायवेमध्ये नसतात, ठीक आहे. त्या फॅसिलिटीज तिथं अवेलेबल असतात, ठीक आहे. आता तुम्ही त्याच्यावर स्पेशली व्हिडिओज वगैरे बघू शकता, ठीक आहे. तर सुपरियर फॅसिलिटीज म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यामध्ये सायकल ट्रॅक वेगळा असतो, 2 व्हीलरसाठी वेगळा ट्रॅक असतो, 3 व्हीलरसाठी वेगळा, 4 व्हीलरसाठी वेगळा, ठीक आहे. त्यामुळे त्याला सुपरियर फॅसिलिटीज म्हटलं जातं, ठीक आहे. त्यानंतर डिझाईन स्टँडर्ड्समध्ये काय आहे, तुमची स्पीड, ठीक आहे. आता स्पीड किती असते जनरली एक्सप्रेसवेवर, तर तुम्ही 120 kmph एवढी स्पीड जनरली मेंटेन केल्या जाते एक्सप्रेसवेवर, ठीक आहे. त्यानंतर व्हेरी हाय व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक. आता एक्सप्रेसवे म्हटल्यानंतर तिथे ट्रॅफिकचा व्हॉल्यूम हा हायच असतो, ठीक आहे. त्यानंतर डिवायडेड कॅरेजवे म्हणजे काय, आता सगळ्यांना आपल्याला डिवायडर माहिती आहे, ठीक आहे. जर डिवायडर प्लेस केलेला असेल मध्ये तर त्याला तुम्ही डिवायडेड कॅरेजवे म्हणतात, ठीक आहे. इकडे एक ट्रॅफिक फ्लो, अदर साईडला सुद्धा ट्रॅफिक फ्लो अवेलेबल असतो आणि मध्ये डिवायडर जर अवेलेबल असेल तर त्याला तुम्ही डिवायडेड कॅरेजवे पण म्हणू शकता, ठीक आहे. त्यानंतर अदर पण फॅसिलिटीज असतात एक्सप्रेसवेवर, जसे तुमचे लॅम्प्स प्रोव्हाइड केलेले, ग्रीनरी, त्यानंतर फेन्सिंग केलेलं असतं, ठीक आहे. फेन्सिंग म्हणजे काय, जे डिवायडरला झाडं वगैरे लावलेलं असतात मध्ये, ठीक आहे. बऱ्याच जणांनी बघितलं आहे असं. तर त्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेसवेमध्ये तुम्हाला सापडतात. त्या पर्टिक्युलर रोड सरफेसला तुम्ही एक्सप्रेसवे म्हणू शकता. आणि अदर ज्या गोष्टी तुम्हाला जनरली माहिती आहेत त्या पण तुम्ही एक्सप्रेसवेचा जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता, ठीक आहे. हे फक्त काही मेजर पॉईंट्स आहेत जे आपण काय म्हणतो हायलाईट्स असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲज अ हायलाईट्स म्हणून इन्क्लूड करू शकता, ठीक आहे. त्यानंतर थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हा एक पॉईंट आहे, हा जनरली गेटची जर कोणी आपले विद्यार्थी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की लेंथ ऑफ रोड, ठीक आहे. कोणत्याही रोडची जर लेंथ डिटरमाइन करण्यासाठी क्वेश्चन आला, ठीक आहे, JEE लेवलला नाही येणार परंतु जे गेटचे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आणि JEE लेवलला पण विचारला जाऊ शकतो कारण आज डिफिकल्टी लेवल जी आहे एक्झामची ती बऱ्या प्रमाणात वाढलेली, ठीक आहे. आणि एवढं काही अवघड क्वेश्चन नाही आहे, हा फक्त एक सिम्पल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इझी लक्षात राहू शकतो असा फॉर्म्युला आहे. जर त्यांनी लेंथ विचारली रोडची तर नॅशनल हायवेसाठी जर लेंथ विचारली तर तुम्ही A/50, ठीक आहे. आणि स्टेट हायवेसाठी विचारली तर A/25, ठीक आहे. वेअर A इज युअर एरिया इन स्क्वेअर किलोमीटर, ठीक आहे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोणत्याही रोडची लेंथ डिटरमाइन करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये